नमस्कार मित्रांनो, R2 टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची व आनंदाची बातमी आली आहे. खरीप पीक विमा खात्यात जमा होण्यास सुरुवात. पहा सविस्तर माहिती. मित्रांनो, खरीप पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आपण SMS सुद्धा पाहू शकतो. तर मित्रांनो, काय आहे ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर शेतकरी मित्रांनो, आपण पाहू शकता खरीप 2022 व रब्बी 2022-23 मधील एकूण निधी रक्कम 2.87 कोटी. तर खरीप 2023 मधील एकूण निधी रक्कम 192.35 कोटी. रब्बी 2023-24 मधील एकूण निधी रक्कम 111.54 कोटी. खरीप 2024 मधील एकूण निधी 1258.61 कोटी. तर मित्रांनो, रब्बी 2024-25 मधील एकूण निधी रक्कम 793.14 कोटी. तर सर्व एकूण वितरित निधी आहे मित्रांनो 2358.51 कोटी. एवढी निधीचे वितरण होणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, 2358.51 कोटी रुपयाची वितरण होण्यास सुरुवात झाली आहे मित्रांनो. ही बातमी आहे मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील. तर मित्रांनो, आपण पाहू शकता की धाराशिवमधील आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी एक पोस्ट टाकले की मित्रांनो, प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत खरीप 2024ची देय रक्कम धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे मित्रांनो. तर शेतकऱ्यांचं अभिनंदन या ठिकाणी करण्यात आले आहे मित्रांनो. तर आपण पाहू शकता ही एक महत्त्वाची अशी एक अपडेट होती मित्रांनो. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करू नका. धन्यवाद.